घालायची, 1 तास भांडणं करायची आणि मग काहीतरी शेतकरी वैते केलं राहतो. शेतकरी म्हणतो भाऊ, त्याला तिकडे जाऊन भाऊ म्हणणार शेतकरी घे वचून मग, आणि त्याला 4 वाजता सेवक लावला. तो शेतकरी रडकुंड येऊन तो शेतकरी जेवत सुद्धा नाही, तो संध्याकाळी घरी येणार आणि त्याच्या बायका पोरा म्हणतो नाश्ता सुद्धा नाही आणा, इतका वरती पैसे पोरांनी खाऊ मागितलेलं सुद्धा आणायची इच्छाच राहत नाही आणि 1 रुपया असे वैतागलेले काही स्वतः खायची सुद्धा इच्छा होत नाही. जर असा शेतकरी नाराज झाला तर खऱ्या अर्थानं तोंडचा घास फिरवल्या म्हणजे वडल्या जोडतो जो ह्या सगळ्या सिस्टीमचा भाग. त्यामुळे सिस्टीम बदलल्या पाहिजेत. मार्केट बदलली, उद्या मार्केटची काट टाकली पाहिजे. आज तुम्ही त्याच परंपरा ठेवून मार्केट नाही चालू शकत. प्रत्येकाने बदल केला पाहिजे. म्हणजे तो तुमचं सिस्टम असं बदललं ना तर संध्याकाळी जर मार्केटला गाडी आली ना, तो ड्रायव्हरही बिन तो शेतकरी निवांत राहतो. तुमचं कॅरेटमध्ये 1 फळ सुद्धा इकडे तिकडे जात नाही. रात्री वजन बरोबर होत्या, मशीनवर ग्रेडिंग होऊन जाती आणि झोपण्याची पण सोय, फॅने वगैरे सगळे, संडास मोतरी सगळे. नाही तर बाकीच्या बाथरूम मध्ये आपल्याला मार्केटमध्ये ना तुम्हाला सांगतो काहीच सोय नाही. झोपायची तर सोय नाही, बाकीच्या गोष्टीची सोय नाही, काहीच सोय नाही. काय होतं, एक माणूस मार्केटला येतो पण अख्खं कुटुंब एक आशेने पाहत असतं. अख्खं कुटुंब म्हणजे लहान मुलासहित अगदी वयस्कर माणसं असेल, वयस्कर माणसं हातात काय नसतं पण तरी पण त्याचा एक जिव्हाळा असतो. मुलांनी जे केलेलं आहे त्या मुलांनी केलेल्या कष्टाला काही चीज मिळालं का, रे भाऊ कसा मार गेला, किती पट्टी लागली. माझी आई आहे ना 97 वर्षापर्यंत, म्हणजे आत्ता मागच्या वर्षी वाढली, पण प्रत्येक शेतातनं जे पीक पिकलेलं प्रत्येक वेळेस विचारायचं किती माल निघाला, किती काय भाव गेला. ही एक आपुलकी जिव्हाळा असतो. आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये जर एक आनंदाचं वातावरण होत असेल आणि त्याला कुठंतरी आपण थोडासा बदल करण्याची भावना ठेवत असेल तर प्रत्येकाने जर केलं तर मला असं वाटतं शेतकरी सुखावेल. आज तुमची भावना जागेवर देण्याची राहणार नाही. आता पूर्वी तुमची जागेवर देण्याच्या भावना तयार ज्या झाल्या होत्या, कारण मार्केटमध्ये जो त्रास होत होता तो आता त्रास कुठंतरी, आता स्पर्धेमध्ये सगळेच बदलायला लागलेले आहेत. असं नाही की आज आपण एक जणच फक्त करतोय, प्रत्येक जण बदलतो. पण त्यात कोण सरस हे प्रत्येक वेळेस पाहिलं जाणार आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे ह्या कसं होता, आज मला राज्याचे दौरे करतो मी, राज्याचे कुठल्याही. आता नंतर पुढल्या आठवड्यात मी सोलापूर जिल्ह्यात आहे, काही उद्या आज नाशिक जिल्ह्यात आहे, काही काल नगर जिल्ह्यात होतो, 1-2 दिवस ह्यानंतर बीड जिल्ह्यात असणार आहे. हे ज्यावेळेस ग्राउंड लेवलवर आपण जाणार आहे, खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवर गेल्यानंतर त्या भागाचे प्रश्न वेगळे आहेत, तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांचे समाधान आपण करताना आपण काही बदल केले किंवा अचूक काही अजून टिपता आलं तर मला असं वाटतं की तुम्ही ते येतायच. आणि आता तुम्ही गाडीवाले आहे तर मला अभिमान वाटतो की तुम्ही आमच्याकडनं कमिशन नसताना किंवा आज तुम्ही एक निस्वार्थीपणे तिथपर्यंत नाशिक मार्केटला जोडलेला. हे सहजासहजी नाही होत. तुमची भावना शेतकऱ्याप्रती चांगली असली पाहिजे. जो गाडीवाला आहे तो काय पाहणार, कमिशन कुठे आहे त्याच्याकडे घेण्याचा प्रयत्न करा. पण आज गाडीवाले एवढे चांगले आहेत बाकीचे बिचारे की त्यांना शेतकरी हित पाहिल्यानंतर गाडी चालती. शेतकरी हित पाहिल्यानंतर गाडी चालते ना. आम्ही शेतकरी हित पाहिलं तर आमची दुकानं चालणार आहेत. आज मला सिन्नर तालुक्यात आज तुमच्याकडे येताना किंवा आज काल 2 दिवस मी नेवाशा तालुक्यात फिरतोय, परत श्रीरामपूर तालुक्यात फिरतोय, तर ह्या सगळा दौरा करताना एकच अभ्यास होतोय की शेतकरी आज आपल्याबद्दल प्रेम वाढवायला लागलेलं आहे का. तर तुम्हाला जी क्लिअरिटी दिसायला लागलेली आहे, आज माझ्या फोनवर पण एवढे लोक संवाद साधतायत, मी त्या पण क्लिपा व्हायरल करतोय. हे अंतर्गतल्या भावना आहेत. आणि न भूतो न भविष्यती हा जो आजचा हे वर्ष आहे आपल्यासाठी खूप चांगले आहे आणि ह्याच्यात नाही फसलं पाहिजे आपण. हे जर फसलं तर तुम्हाला पुन्हा माफ नाही. पुढच्या वर्षी एवढे रेट आहेत का याची गॅरंटी नाही. निसर्ग काय असेल हे आपल्याला माहित नाही, बागा किती लागल्यात हे माहित नाही, किती लोक आपल्याला त्रास द्यायला नुसती औषध आली हे नाही. हे जागेवर घेणारे व्यापारी जास्त ऑर्डर राहिले आता सध्या. काय केलं पाहिजे माझ्यासाठी जास्त चर्चा केल्यामुळे ना जागेवर व्यापारी लय भाव वाढवला म्हणे की माझ्यासारख्याने काय केलं पाहिजे हे सांगितलं नाही पाहिजे का? नाही सांगितलं म्हणून तर लोक जागे झाले. नाही तुम्ही सांगता, तुम्ही सगळ्या देशभराचा मार्केटचा अंदाज द्या. पुढे काय होणार आहे, पुढं मागं काय होणार, घडलं market ते हे तुम्ही अंदाज दिल्यामुळे शेतकरी जागृत झाला आणि शेतकऱ्याला फायदा त्याचाच झाला. बेभावात माल इकत होती तुम्हाला सांग. इथून मागे असा माणूस फायदाच होणार नाही आणि इथून मुळे नाही झाला. आम्ही असं कारण म्हणतो, आता कारण व्यापारी आम्हाला आले ना, आतापर्यंत अंदाज ते कोणी सांगत दिला होते नाही. आम्हाला. तुमच्या ज्या क्लिपा व्हायरल होत्या त्याच्यावरून जी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुढचं सुद्धा तुम्ही पोहोचते, बघितलं सांगा त्याच्यात समजा
कोणाला किती हा, दिवसात भाव ठेवायचं कसा होणार आहे, इतपर्यंत काय ती होणार गोष्ट आहे. ठीक आहे. मग पण शेतकरी तरी एक थांबत अंदाज होतो. राहतो माणसाला. तो आपण मार्केटला जसं पंजाबला सांगतो बा आपल्याला हवामान खात्याचा अंदाज 2 दिवसात पाऊस आहे, तसं तुम्ही चौधरी मार्केटची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली पण नाही आपल्याला 4 दिवसात मार्केटचे रेट वाढणार आहे. याच्यामुळे किंवा मग मार्केटला न्यायचं बुवा असं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काय होते आणि एक खट्टी जागा देण्यापेक्षा थोडं थोडं मार्केटला आणि न्यायचं. तुम्ही आमचा सगळाच फायदा तयार पाहिला होतो. तुमचाच फायदा नाही पाहिला. तुम्ही आम्हाला क्लिप मध्ये काय सांगतात का 2 दिवसांना जास्त आवक होणार आहे, त्या दिवशी माल विरळत आणा, थोडा थोडा माल आणू नका, तुमची नुकसान होईल, आपलं मार्केट पडल. ही सुद्धा क्लिप द्या. काही व्यापारी क्लिप द्यायची घेणं नाही त्यांना फक्त आवक वाढवायची. आवक वाढल्यानंतर जर वाढली तर ते बरोबर तेवढी मारून द्याला. मी काय म्हणतो झाडाला माल राहू द्या. 4 दिवस झाडाला राहिले काय फरक काही पडत नाही नाही. पण तुम्ही माल बोलून जी मंदी करतात ती मंदी उठायला 8 ते 15 दिवस जातात. बरोबर. आणि बाकीच्या व्यापारी सिस्टम तोच आहे. सगळ्याला कॉन्टॅक्ट केले की घेऊन या. घेऊन आल्यानंतर एकदा मंदी केली का तेवढी आवक 4-5 वाढल्यानंतर दिवस मंदी त्यांचं आवक वाढलं का पूर्ण शेतकरी मारायचा. पण ती फक्त मार्केट लेवल बाहेर होत नाही पण तो त्यांचा फायदा ते बरोबर करून घ्यायचा. त्याच्यामुळे तुमच्या ज्या क्लिपा व्हायरल होत्या आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला माहिती भेटत की बुवा नाही आज आपल्याला 2 दिवस थांबलं पाहिजे. आणि ही माहिती टाकणार दुसरा माणूसच नाही ना. कोणीच महाराष्ट्रात नाही देशात कोणीच नाही. कोणीच खरी माहिती नाही कोणीच टाकणार. 4 दिवस माल तोड नका का 8 दिवस माल तोड नका ते कोणीच सांगत नाही. व्यापारी आणलाच पाहिजे म्हणते शेतकऱ्यांनी. समजा आम्ही मग 6 आपल्याला महिने त्यांचं काम करणार फिरवते. 6 महिने काम केले आमची अपेक्षा राहणार आम्हाला या पिकातून 2 रुपये भेटले पाहिजे. पण जर व्यापाऱ्यांनी एकी केली मार्केटला माल बोलावला मार्केट पाडलं तुमचं पुढचं मार्केट जादा राहतं पण स्थानिक लेवलला तुम्ही मार्केट पाडलं त्याच्यात शेतकऱ्यांचा लॉस होतो. म्हणजे जिथं तुम्हाला अपेक्षा राहते तिथं तुम्ही लॉस होऊन जाते ना. मग तुम्ही एवढे कष्ट केल्याचं तिथं चीज होत नाही. पण तुम्ही ज्या क्लिपा टाकी द्या समजा 2 दिवसांनी मार्केट वाढेल का 4 दिवसानं वाढेल कमी होईल त्याच्यानुसार शेतकरी मालाची ग्रेडिंग म्हणजे शॉर्टिंग करतो माल काढतो. मग त्याच्यात त्याला फायदाच होतो लॉस होत नाही. थांबायला सांगितल्यानंतर 2 का 4 का 5 नाही, मार्केटला नेलं फायदा होणार 100% फायदा होतो. तुम्ही 20-22 जून पासूनच्या क्लिपा माझ्या चेक करा. 22 जूनला तीजी असताना सांगितलं होतं मंदी येणार आहे थोडे दिवस आणि मंदीत परत सांगितलं होतं 5-7 जुलैला परत तीजी स्टार्ट आहे. जुलैमध्ये जे बाजार उठले त्याच्यापेक्षा सांगितलं होतं ऑगस्ट उजाडल्याच्या नंतर तुम्हाला बाजारात अजून फरक पडणार आहे. जसा 1 ऑगस्ट झाला तुम्हाला बाजारात फरक पडला तर परत सांगितलं होतं 10 ऑगस्टला फरक पडणार आहे. आता आज तुम्ही येणार होते हे मला नव्हतं माहिती. मी त्या दिवशी नाशिक मार्केटला गेलो होतो तिथं साडू शिवण्याचे तुम्ही त्यांच्या प्लॉटवर गेले होते त्यांनी पहिला माल जागेवर दिला होता आणि त्याच्यानंतरचा माल तुम्ही त्यांना मार्केटला आणायला लावला होता तर त्यांचा 150 रुपये काहीतरी भेटला होता त्यांना. त्यांची माझी चर्चा झाली होती की तुम्ही तिथं गेले होते त्यांच्या प्लॉटला. मला आले असतील आता आम्हाला फोन आला होता मार्केटमधून पण मग प्लॉटवर येतील याची काही गॅरंटी नव्हती बा असं इकडे तुमचा चक्कर होईल. नाही मला जेवढं मार्केटचं व्यवस्था सांभाळत वेळ मिळाला की चलो बागेमध्ये. कारण नुसतं मार्केटमध्ये तुम्ही कधी थांबून योग्य आहे की तुम्हाला माल आला पाहिजे ना. शेतकऱ्यांच्या मनस्थित्या अजून खराब आहेत या साईडच्या. हा बरोबर. उत्तर महाराष्ट्रातल्या जर मनस्थित्या पाहिल्या तर एकदम मार्केटबद्दलचे डेंजर झालेले आहेत. पण आज पहिलंच वर्ष आपलं मागच्या वर्षी असताना 1 नंबरची आवक आणि ह्या वर्षी सुद्धा आपण 1 नंबरलाच. आणि आम्ही सांगतो काय मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो ना त्यावेळेस आम्हाला डाऊट आला. आम्ही फक्त युट्यूबवर तुमच्या क्लिपा पाहिल्या होत्या. आम्हाला काही प्रत्यक्षात त्याची काही आयडिया नव्हती. पण त्याच्यानंतर तिथं आलो आणि योगा असा का शेटची माझी गाठ झाली. आता मी त्यांचा माझं काहींचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे ते म्हणजे बिंदास माल इथं आणा काही अडचण नाही. त्याच्यामुळं काही विषयच राहिला नाही. मग आम्ही त्याच्यानंतर टोटल माल सगळा तिथंच आणला आणि तिकडल्या जुन्या मार्केटपेक्षा आम्हाला त्या मार्केटमध्ये 100% बदल वाटला. आता सगळीच मार्केट बदलायला लागली. जसं आपण हे करायला लागलो तसं प्रत्येकाने पॅटर्न बदलणं सुरुवात केलेली आहे. आणि आमची आशा हीच आहे की जो जागा तुमच्या जे स्पर्धा होत नव्हत्या त्या मार्केटला स्पर्धा झाल्या पाहिजे. स्पर्धा झाल्या. म्हणजे कुठलाही अडत्या आज एक गोष्ट अशी झाली की तुमची जी मशीनवरची ग्रेडिंग आहे ना त्याच्यात माल खराब जायचा म्हणजे तुम्हालाही खराब जायचा विषय नाही कोणालाच नाही. व्यापाऱ्याला इकडे तरी हातातून एक फळ समजा चांगलं जाईल एक खराब जाईल. त्याच्यामुळे समजा व्यापारी काय करतात कोणताच व्यापारी चांगला माल आपल्या पुढे दाखवत नाही. लास्ट टाइमला कॅरेट पलटी केलं होतं 2 फळ खराब काढणार तो म्हणणार नाही याच्यात माल असायचे. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून तो भाव कमी गेला पाहिजे. आपल्याला वाटतं आपला माल चांगला गेला पाहिजे. पण मशीन ग्रेडिंग असल्यामुळे ते वजन त्याची क्वालिटी ते सगळं त्याच ग्रेडनुसारच होतं ना. मशीन त्याच्यामुळे माल साफ पण करून पुढे फेकते हा पॉलिश मारते ना. ब्रश आहे ना त्याला आणि त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये ही 1.5 करोडची मशीन आहे. साधारणतः 1 सेकंदाला 35 वेळा फोटो काढते ती. डॅमेज कुठं सोडायचा गारडा कुठं सोडायचा गुटी कुठं सोडायची त्याच्यात त्या नाही, सिग्नल आम्ही ही ग्रेडिंग काही क्षणात पाहिली ना तिथं त्याच्यामुळं काही क्षणामध्ये तो बदल होतोय. सेन्सर सिस्टम डिजिटल मार्केट एक लक्षात घ्या की आज जमाना बदललेला आहे डिजिटल आणि डिजिटल सिस्टीम तुम्हाला आमचा
कागद पट्टी घ्यायची गरज नाही, तुम्हाला मोबाईलमध्ये सगळ्या सिस्टीम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्यासाठीच करत असतो की शेवट तुम्ही बदललाय, आम्ही कधी बदलणार? तुम्ही बदललाय ना, तुम्ही शेती पारंपरिक सोडलेली, तुम्ही पारंपरिक शेती सोडून जर बदलून तिथपर्यंत पोहोचलेला आहे तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. आज जो जागे होतोय, कुणी व्यापारी जागे होतो, तो आपल्या फायद्यासाठी नाही, पहिल्यांदा त्याचा फायदा आहे. बरोबर आहे ना, विषयच नाही. भले तो योग्य न्याय देतोय नाही देत मला माहित नाही, पण योग्य न्याय देणारा बी त्याच्या फायद्यासाठी देतो, कारण त्याला त्या क्वालिटीचा माल परदेशात पाठवताना त्याची क्वालिटी टिकवायची. काही व्यापारी असे आहेत की मी त्या शेतकरी व्यापाऱ्याचा सन्मान करायला गेलो, मलेशियाला माल तो जो गेला, तो व्यापाऱ्यांनी 211 पहिला रेट दिला, आणि काल माझ्या शेतकऱ्यांनी 224 रेट दिला सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये. हे तुम्हाला कधी कळणार? हे माझ्या माध्यमातून 224चा रेट झालेला तुम्हाला कळला, बरोबर पण काल 209चा रेट झालेला सुद्धा शेतकऱ्यांनी मला सांगितला डुकरेवाडीतनं, राहुरी तालुक्यातून. हे तुमच्यापर्यंत ज्यावेळेस काना पडा, अरे असं बी हे पण मार्केट असू शकतं. काल त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की 1,200 रुपयापर्यंत माझी मानसिकता होती, विषय तुमच्यामुळे आमचं मनोबल वाढलं आणि 84 रुपये किलोचा फायदा झाला. म्हणजे एक पीक आपण पुढच्या वर्षीचं ह्याच वर्षी घेतो, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं. फायदा झाला. त्यामुळं त्या दिवशी मोरेंनी मला जे काही ज्या दिवशी एवढं भरभरून बोललं, मला असं वाटलं की जी आत्मीयता आपल्याबद्दल एक आडत्या, खरं तर आडत्या हा चोर, आडत्या हा चोर, दलाल, म्हणजे प्रत्येकाची मानसिकता डोक्यात. मानसिकता तीच 50 वर्ष आम्ही चोर ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज महाराष्ट्र नाही राजस्थान किंवा गुजरातपर्यंत आपण पोहोचलो. आणि गुजरातमध्ये सुद्धा राजस्थानमध्ये असंच शेतकऱ्यांचे मी बांधावर जाऊन चर्चा केल्या, मार्केटमध्ये माल का आणला पाहिजे, तुमच्या स्पर्धा वाढल्या पाहिजे, तुमचे पैसे वाढले पाहिजे. बरोबर आज याच्यापेक्षाही राजस्थानमधलं मार्केट मोठे 9 एकरात मार्केट आहे. आम्हाला काय नावा माल येऊ शकतो, पण नावावरती माल येताना तुमची दुःख नाही कळणार, आम्हाला तुमचे प्रश्न आहे समाधान. आज ह्या लहान मुलाचं भवितव्य, हा जो मुलगा आहे हे भवितव्य आहे. तुम्ही त्याला इंग्लिश मिडियम शाळेत घालवणार आहे, तुम्ही त्याचं शिक्षण करताना तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेपेक्षा ह्याचं जी शाळा आहे ह्याला खर्च जास्त आहे, आणि उद्या त्याचं भवितव्य आहे. हे कशातनं काढणार? चोऱ्या करणार आपण? आपल्याला पैसाच कमवायचा आहे, आपल्याला शेती वाढणार नाही. आपल्या वाडवडिलांनी जपली शेती, ती 10 एकर होती, 20 एकर होती, पण आता संख्या वाढली, डिवायडेशन झालं, कमी झाली. आता 1 एकर घेऊन दाखवा, शक्य नाही ना. 1 एकर घेऊन दाखवा, शक्य नाहीये. आणि शक्य झालं तर त्या डाळिंबवाल्यालाच होईल, दुसऱ्या तुमच्या ऊसावाल्याला होणार नाही, दुसऱ्या भाजीपाल्याला 1 एकर घेऊन फळबाग करा त्याला म्हणा. फक्त बाळबाग आणि त्याच्यामध्ये डाळिंब. आणि मग त्याचं जर भविष्य उद्या जर घडवायचं असेल तर माझ्यासारखीच सुद्धा जबाबदारी, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही कळतं की उद्याचं भविष्य हे आपल्या लोकांचं जर घडवायचं असेल तर माझी कुठली जात नाही, माझी शेतकरी ही जात. कोण मराठा म्हणून, कोण ओबीसी म्हणून, कोण धनगर म्हणून, मला त्याशी काही देणं घेणं नाही. आपण जन्माला आलो तेव्हाच एक माणूस म्हणून आलो, जाताना माणूस म्हणून जाणार आहे. आणि ती शेतकरी जात जर समजली तर मग त्याच्यात भेदभाव आपल्याला करायची गरज नाही. आणि म्हणून मी बांधावर जाऊन जे चर्चा करतो, आज तुमच्या इथं सिन्नर तालुक्यात आलो, असे अनेक तालुके आहेत की शेतकरी शेठ तुम्ही या, आमच्याकडे 5-10 मिनिटं या, असे बोलणार आहेत. पण जसा वेळ मिळेल तसं गेलं पाहिजे. नाही, तुम्ही महत्वाचे मला रात्री बोलले ना का मी उद्या राहताला येणार, मग मी येतो, मला तुम्ही ॲड्रेस द्या. तुम्ही काय बोलले मला, तुमचा बाग असो अगर नसो तरी मी येणार. मला काय आत्ताचा फायदा नाही बघायचा. काही समोरचे व्यापारी जर असतं तर तुमचा आमचा बाग जर आम्ही म्हटलं होतो गेला, ते आलेच नसते. तुम्ही काय म्हणले, तुम्ही तुमचा बाग असो नाही तर नसो, मी तुम्हाला भेट द्यायला येणार. त्याबद्दल आम्ही लय आभारी तुमचे. काय असतंय बघा, हे आजचं नातं नाहीये. आज तुम्ही मला जो जोडलेला आहे ना, मला असं वाटतंय की जोपर्यंत तुमचा डाळिंब व्यवसाय असेल किंवा डाळिंब व्यवसाय संपून गेला परत पुन्हा डाळिंब लावला तरी नातं नाही संपणार. आज मी माझी मुलाखत प्रसारित झालेली आहे. संतोष लोंढे साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नगर जिल्ह्यातले. 7-8 वर्षापूर्वी माझ्याकडे येत होते, मध्ये त्यांच्याकडे डाळिंब नव्हतं. आज त्यांनी माझी संवाद साधल्यानंतर मी ऑडिओ क्लिप व्हायरल केली, तुम्ही आवर्जून ऐका. ते म्हणले मी कायम तुमचं युट्यूब चॅनल पाहतो आणि आम्ही तुमचे फॅन झालेलो आहे की केडी चौधरींनी जो न्याय दिला 8-10 वर्षापूर्वी, आम्ही कुठंच माल टाकू शकत नाही. आम्ही आमच्या नातेवाईकांनाही सांगतोय. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत हे एक दिवसाचं नातं नाही, 50-50 वर्षे 3-3 पिढ्या आम्ही जोडलेल्या आहेत पिढीला, आणि अजून पुढेही जोडणार. ठीक आहे, बऱ्यापैकी आज म्हणजे ह्या चर्चा काय होतं की ज्यावेळेस ग्राउंड लेवल करतो ना, आता प्रत्येकाला वाटतं शेट लय मोठा, कसला शेट मोठा, आपल्यामुळेच मोठा शेट.
मी नेहमी सांगतो, तुम्ही आमचे मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहे. आणि मालक ठरवतो कुणाला माल पाठवायचा ते. आम्ही नाही ठरवत तुमचा माल आमच्याकडे घ्या म्हणून. तुम्ही ठरवता कुणा